हाय नमस्कार. बघा धुणं सारवण काढले आणि बाणूचं रडणं चालू हो का झालंय. काय करावं, बाणूले आजारी पडली बघा. आंघोळ घातली तिला, बघितलं घेऊनच बस म्हणायला लागली, रडतीय. तर बाणूचं दूध इथं तापतंय मस्तपैकी असं. आणि हो का इकडं राडा कसा काढलाय बघितलं का. धुणं सारवण आधी म्हटलं भांडी घासावं आणि घर धुवून घ्यावा है की नाही, आणि चिंद्या आणि लेपट उद्या धुवावा. मग काय तर सारवून घ्यावा ती देवाची घर. आणि हो का इथं मिरच्या आणल्या त्या बघा, 1 किलो मिरची आणली या, निसून ही ठेवल्या त्या, पण वाळ ना त्या ऊन नाही. आणि हो का पसारा काढलाय दिसते का मान्यवरला. आता हे धुवून फिवून सगळं घ्यायचं, घर पत्रा ही सगळं धुवून घ्यायचं. मग काय तर तिला म्हणलं कर स्वयंपाक, तिचा चाललाय स्वयंपाक बी लागतंय की, पोटा पाण्याला सगळंच लागतंय. बघा बानू गप बसली का नाही, हेडेव काढायला लागले. तर या मिरच्या आता डायरेक्ट रविवारी मसाला, रविवारी नाहीतर शनिवारी 2 दिवसात फिनिश काम करायचं. बघा पाऊस येऊ हो का, आभाळ तर बघा, ऊन नाही कसलंच ऊन नाही हो का, हो का ऊनच नाही कसलंच, हो का ऊनच नाही कसलं. काय करावं हो का, कसं काय करावं, कसं माणसाने धुणं धुवावा. ओ कशी धुणी धुवायची माणसानं, अवघड आहे का नाही. ग बघा बानू कशी रडते बघा. गप चल चल हो, डोळ्यात गो माझ्या लेकराच्या पाणी गळायला लागलं, कानात या लागलं. गप. तर मला हे सांगायचं होतं, थांबा 1 मिनिट, बानूला घेते मी. बघा घेऊन बस म्हणते बानू, तिला भूक लागल्यावर नाही सहीन होत ना. ते आई बनवायला लागली चपाती, नुसतं दूध पाजून, मग जी भूक नाही राहत तिची, म्हणून आजारी पडलंय व लेकरू हो का. सर्दी कप, तिला कपच लय होतो, दुधाने बिस्किटीने होत असेल है की नाही, कप होतो लय हो का. हुंदक्या देऊ बघितलं का, पाणी नेन डोळ्याला कसं आहे, हुंदक्या देऊ रडतंय लेकरू. आंघोळ घातली आणि म्हणलं आता खाली टाकली, कपडे धुवावा, भांडी काढली तर रडायला लागली. आता तिला जेवण घालूनच करावं लागल, गप नाही बसत ती. आणि ती जर भ्याव वाटतं व लय रडती ती, आणि रडायला लागल्यावर गपच बसत नाही, रडायला लागल्यावर गपच बसत नाही पोरगी, म्हणून भ्याव वाटतंय. आणि तिला कोण घरात आई बी बरडती रडायला लागली की, अगं घे की तिला आधी काम राहू दे, असं असतंय. रडू देत नाही ती हिला अजिबात कोण, लय हट्टीपणा करते ही पोरगी, लय हट्टीपणा करते. घेऊन बसा, आमचा हट्ट पूर्ण करा, कशी ऐकते बघितलं का, किती रडत होती. एक म्हणजे एक तुझ्या डोक्यात काय आलं का नाही, तर तीच तिच्याकडपर्यंत नेलं पाहिजे. हट्ट नाही आपण घेतलं ना, मग लय रडणार, हुंदक्या देऊ रडणार मग लय. आणि तिच्या डोळ्यातनं पाणी तर नुसतं लय गळत. मला तिच्या डोळ्यातलं पाणीच बघू वाटत नाही बानूच्या, म्हणून तिला आम्ही रडूच देत नाही कोणच. काय करावं. ताई धुणं सारवण काढलंय बरं का, तुम्ही धुणं सारवण म्हणलं की मला हसा येतंय. त्यांनी लय असं छान कमेंट केली का नाही, ताई कसं ग धुणं सारवणचं, त्यामुळे मला हसा येतंय. काय करावं ताई, काढावं तर लागणारच आहे, काढावं तर लागणारच आहे. वर्षाचा सण असतो, उपास तापास असते ती घरात, देवधराम आहेत, करावा लागतंयच. काढली आज भांडी, घर ही सगळी स्वच्छ करती, सगळं चिंद्या ही लेपट ही बाहेर काढती, आणि लेपट ही उद्या धुणार, पण हातरायला आजच्या दिवस ठेवावा म्हटलं, कारण सगळं एका दिवशी नाही ना होत काम. म्हणून तिला म्हणलं कर तू स्वयंपाक, तर मी भांडी काढली, तर मॅडम आपली रडायला लागली.
कसं गप बसले या बघत आहे का तरी हो का कसं गप बसले वरे बघ की पिले बानो वरे बघ की बाबू हा मामा आहा बघितलं बघितलं कोण आहे ग इथं माझी बानू हाय माझी बानू हाय माझी अन्वी हाय कशी बघते बघितलं का तोंड काय आमचं मिटत नाही बघा तोंड आम्हाला तसं सुवास घ्यायला लागते ती सर्दीनं तिची नाका पॅक होतात ना त्यामुळे तोंडाने सुवास घेते म्हणून असं आपण सुद्धा तसं करतो की आपली नाका पॅक झाल्यावर म्हणून दात फीत घासताय बरं का आमचं बानू बघितलं का किती पांढरं शिपत दात आहेत दात हे घासते आमची बानू आंघोळ करती आज जेवण करायचं तवर लय भूक लागती भूक लागल्यावर नाही कळत काहीच मग रडायचं काय की नाही हट्ट करायचा खेळायचं आणि रडायचं तर आता मी भांडी ही घासताना नाही दाखवणार कारण पावसा पाण्याचं कणा घ्यायचे ती घासून त्यामुळं म्हणलं तुम्हाला दाखवा सुरुवात तर केली आपण भांड्याची आता घर ही पुसून घ्यायची पाणी मारायचं शेडला आतनं ती कोबा घ्यायचा कोबा काय एवढा ही नाही मी म्हणलं सारवूनच घ्यावं आहे का ना छान दिसेल ना पण वाळायचं नाही एक तर आहे का कुटाणा बघू काय होतंय सारवायला अजून 3 दिवस आहे पण तोपर्यंत वरनं जाळ्या ही ह्याला काय पाणी मारायचं म्हणलं की उपयोग नाही कारण हे आधी धुवून निघलेलं आहे घर तरी पत्र ही घ्यायचं जाळ्या ही काढून एक मी काय करत असते माहिती आहे का पत्र पुसायचं म्हणलं ना मोठी काठी घ्यायची त्याला ओलं फडकं करून असं बांधायचं आणि घ्यायचं पुसून किरसुनीसारखं असं करत असते मी पण आता शेडला पाणी मारावं लागेल कारण त्याचं पाणी जात आहे ना त्यामुळं आणि ह्या घराचं पाणी घरातच मुरतंय आणि ओलं बी मरणाचंच आहे आणि अजून ओलं व्हायचं तर ते देवारायला आपल्याला रंग नाही द्यायचा पांढरा शाडू असते ना त्याचा पोतारा ही द्यायचा आणि सारवून घ्यायचं ते सरपण टाकलं ही काय ओलच झालंय सरपण टाकले तर चला कुणाकुणाची झाली धुणं सारवानं सांगा आम्हाला कमेंटमध्ये आमची तर आता आजपासून सुरुवात झाली बघा आज भांडी घर निर्मळ करून घेतो आणि उद्या लेपट गोटुडी डायरेक्ट वड्याला ती पाणी कालचा हे परवा दिवसा हेड्या बघितला का तुम्ही कालचा त्यामध्ये नेणार मी आता तिकडं दगड मांडायची 4-5 हे दना आपटायची मी नाहीच जाणार आहे आणि हेड्याव काढाय कोणच नाही तर जमलं तर बघू काढू नाही जमलं तर मी फक्त दाखवीन की आणले बघा लेपट धुयाला तर कसं वाटतं आमच्या गावाकडलं पाणी सांगा कमेंटमध्ये बरं का आणि धुणं सारवानं कोणाकोणाची झाली ते पण सांगा झोपायला लागली बघा ही तिला भूक लागली आणि झोप बी लागली लवकर उठती ना तर चला हेड्या वावलं असलं तर नक्कीच पटापटा लाईक करा आणि धुणं सारवान कोणाचं झालं कोणाचं नाही ते पण सांगा तर चला बाय बाय कर बानू झोपायला लागली